भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्षी ही नवमी, उभे सुरवर ते योमी. मध्यान्नासी दिनकर, पळभरी होय स्थिर, धन्य मीच त्रिभुवनी, माझे वंशी चक्रपाणी. सुशोभित दाही दिशा, सुशोभित दाही दिशा, आनंद नर नारी शेषा, नाही कौसल्येसी भान, गर्भी आले नारायण. आयोनी संभव, आयोनी संभव, प्रगटला हा राघव, शुक्ल पक्ष ही नवमी, उभे सुरवर ते योमी. नामा म्हणे डोळा, नामा म्हणे डोळा, पाहिन त्रिभुवन त्रय पाळा, शुक्ल पक्ष ही नवमी, उभे सुरवर ते योमी. सगळ्यात पहिला या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व निष्ठावंत, ज्येष्ठ, श्रेष्ठ, जे वयानेही मोठे आहात आणि ज्ञानानेही आपण मोठे आहात, अशा सगळ्यांच्या चरणी सर्वप्रथम मी काय करते, वंदन करते. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, सर्व वारकऱ्यांच्या चरणावर, त्याचप्रमाणे रामभक्तांच्या चरणावर मी सर्वप्रथम वंदन करते. त्याचप्रमाणे पाठीमागे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र विराजमान आहेत, अशा प्रभू रामचंद्रांच्या चरणावर सुद्धा मी नतमस्तक होते. कारण का आजचा दिवस तुमच्यासाठी, माझ्यासाठी फार अलौकिक आहे. का अलौकिक आहे? तर आज प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र यांचा जन्मदिवस नाही का, रामनवमी उत्सव या ठिकाणी अगदी सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपण मोठ्या आनंदानं आणि भक्तिभावानं करतायत. ते म्हणजे ज्यांची कृपा, ज्यांची प्रेरणा, ज्यांचा आशीर्वाद तुम्हा आम्हाला मिळाला. कारण का कृपा आशीर्वाद मिळणं फार महत्त्वाचं आहे. ज्यांच्या कृपेनं हा सोहळा होतो ते म्हणजे वैकुंठवासी आमच्या आई विठाई काना पाटील नाही का, यांची भेट, माझी आणि त्यांची भेट आळंदीला पंढरीला होत होती. आणि भेटल्यानंतर त्या अगदी प्रेमानं आमची विचारपूस करायची. महाराज असतील, मी असतील, त्यांच्या मुलीसुद्धा त्यांच्याबरोबर असायच्या नेहमी. म्हणून ज्यांच्या कृपेने हा योग तुमच्या आमच्या जीवनामध्ये आला, हे भव्य दिव्य असं मंडप, हे भव्य दिव्य असं हे मंदिर या ठिकाणी ज्यांच्या कृपेनं उभारलं, ते सामान्य नाही पहा. कारण का प्रत्येकाच्या जीवनात हे कार्य घडतं असं नाही. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्माचं पुण्य असेल तेव्हाच राम जन्म आपल्या हातून घडलं जातं, तेव्हाच आपल्या हातून अशी अलौकिक मंदिरं उभारली जातात. पुण्याही शिवाय या गोष्टी घडत नाही. परंतु त्यांच्यानंतर सुद्धा त्यांचे सुपुत्र आमचे परम आदरणीय दादा कैलासदादा पाटील नाही का, आणि त्यांचा हा परिवार, वहिनी असतील, अगदी सर्व 6-7 जणी ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी सगळ्यांच्या सहकार्यानं, ग्रामस्थांच्या सहकार्यानं, अगदी सर्व आम्हा सर्वांच्या कृपेनं या ठिकाणी हा रामनवमीचा उत्सव आपण भक्तिभावाने संपन्न करतो. गेल्या वर्षी महाराजांची कीर्तनरूपी सेवा होती. आता ही संधी तुम्ही मला दिलीत त्याबद्दल आपणा सर्वांचं मी काय करते, ऋण व्यक्त करते. कारण का श्री गजानन देवस्थान कार्यकार हे मंडळ आहे, या मंडळाला मी धन्यवाद देते आणि कीर्तनाला काय करते, सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल तेव्हा आजचा दिवस
तुमच्यासाठी माझ्यासाठी अगदी नव्हे नव्हे या सृष्टीतील जीव जंतूंसाठी सुद्धा फार मोलाचा आहे. कारण का तर आज वैकुंठ नायक श्री हरी विश्वाचा जनिता विश्वाचा पालन करता भगवान विष्णू 7व्या अवतारामध्ये प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र म्हणून या मृत्यूलोकामध्ये आले. कोणाच्या पोटी? शरयू नदीच्या काठी वसलेला अयोध्या नगरी, इक्ष्वाकू कुळ, कोसल प्रांत, सूर्यवंश अशा वंशामध्ये जन्माला आलेले राजा दशरथ, सार्वभौम सम्राट राजा दशरथ आणि माता कौसल्या यांच्या पोटी हा जो अवतार आहे तो अवतार आपण आज या ठिकाणी चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी काय करतो? संपन्न करतो. फक्त या भारतातच हा उत्सव होतो असं नाही, लक्षात घ्या. आपण गैरसमजत राहू नका. फक्त या भारतामध्येच हा उत्सव संपन्न होतो असं नाही, इतर देशामध्ये सुद्धा राम पूजला जातो, रामाला मानलं जातं. कारण का? प्रभू रामचंद्रांचं कार्य फार अलौकिक आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र ज्यांनी आपल्या जीवनामध्ये सर्व काही आदर्श धारण केलं. एक आदर्श राजा, आदर्श पती, आदर्श पिता, आदर्श बंधू, आदर्श पुत्र, सर्व काही सद्गुणांची खाण म्हणजे प्रभू रामचंद्र आहे. आणि ते गुण तुम्ही आम्ही घ्यावं म्हणून हे कार्य, हे उत्सव, हे सण अगदी आपल्याच देशात नाही तर इतर देशात सुद्धा संपन्न होतात. कारण का? तर त्याला कारण आहे की हा अवतार सामान्य नाही. हा अवतार सामान्य नाही, अलौकिक अवतार आहे. अगदी थायलंड असेल, नागालँड असेल, जापान असेल, चायना असेल, इकडं मणिपूर, बांगलादेश, त्याच पद्धतीनं सगळ्यात प्रगत देश म्हणजे अमेरिका, त्या अमेरिकेवाल्याने सुद्धा नासामध्ये प्रभू रामचंद्रांच्या आजचा हा जो दिवस आहे चैत्र शुद्ध नवमी, या नवमीचं रिसर्च केलं की खरोखरच हे भारतीय हे सण साजरे करतात, हे जन्म साजरे करतात. त्यामागे कारण काय आहे हे सांगण्याकरता, हे लक्षात येण्याकरता नासावाल्यांनी ही स्थिती अभ्यासली आणि त्यांना लक्षात आलं की आजचा दिवस सामान्य नाही. कारण का? देव अवतार घेण्याकरता सर्व वातावरण हे अलौकिक असावं लागतं. त्या तिथीवर, त्या नक्षत्रावर, त्या ऋतूवर देव अवतार घेतो. ते अवतार, तो दिवस अनुकूल असावा लागतो. जर त्याच्यामध्ये एक जरी फरक झाला तरी देव अवताराला येत नाही. लक्षात घ्या. देवाला आणावं लागतं, देवाला बोलवावं लागतं. तुम्ही आम्ही इच्छा नसताना जन्माला येतो. अगाकर मी देव रावे, ते सुखदुःखी फळा यावे आणि तया ते भोगावया यावे देही एका. जन्म मृत्यूच्या फेऱ्यात आपण येतो कशा करता? तर सुख दुःख भोगण्याकरता. त्याच पद्धतीने संतही अवताराला येतात कशा करता? आम्ही वैकुंठवासी आलो हेची कारणासी. बोलिले दे ऋषीचाच भावे वर्ताया, बोलिले दे ऋषीचाच भावे वर्ताया, बोलिले दे ऋषीचाच वर्ताया, बोलिले दे ऋषीचाच भावे वर्ताया. बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. कशा करता? जगाच्या कल्याणाकरता संत मृत्यू लोकात येतात. अगदी स्वइच्छेने येतात आणि स्वइच्छेने जातात. तसं तुमचं आमचं नाही. आपल्याला यावं लागतं. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, पुनरुपी जननी जठरी शयनम. जन्माला येणं मरणं या देहाचा स्वभाव आहे, परंतु इच्छा नसताना सुद्धा आपल्याला यावं लागतं. संतांचं तसं नाही, देवाचं तसं नाही. देवाला बोलवावं लागतं, देवाला आणावं लागतं, देवाची प्रार्थना करावी लागते, तेव्हा देव येतो. कशा करता? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सुजम्यम.
परित्राणाय साधूनां विनाशाय च कृष्णं धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. कशा करता देव येतो? धर्माची स्थापना करण्याकरता येतो. माऊली म्हणतात ते वेळी आपुल्याचे नाही कैवारे, मी साकार होऊन अवतरे आणि अज्ञानाचे अंधारे गिळून घाले. जगाच्या हिताकरता, धर्म संस्थापना करता, धर्माची जी ग्लानी होत आहे त्याच्याकरता, धर्म स्थापनेकरता, लोकांना खरा धर्म काय आहे हे दाखवण्याकरता, आणि जिथं जिथं संतांची निंदा होते, जिथं जिथं साधू सत्पुरुषांना त्रास होतो, तिथं देव अवतीर्ण होतो. मग अशा देवानी किती अवतार धारण केले हो? तर 10 अवतार धारण केले. अंबरीशा कारणे गर्भवास सोशीशी. कोणाकरता? अंबरीशाच्या, दुर्वास ऋषीने जे शाप दिलेला अंबरीश राजाला, तो शाप देवानं आपल्या अंगावर घेतला. 10 अवतार धारण केले. त्या 10 अवतारापैकी हा जो अवतार आहे तो कितव्या क्रमांकाचा? 7व्या क्रमांकाचा. 7व्या क्रमांकाचा हा जो अवतार आहे तो अवतार महर्षी वाल्मिकांनी आपल्या रामायणामध्ये व्यक्त केलेला आहे. 24,000 श्लोक रामायणामध्ये आहे आणि 7 कांड रामायणामध्ये येतात. त्या 7 कांडापैकी बालकांड जे आहे त्या बालकांडामध्ये राजा दशरथ आणि माता कौसल्या यांच्या पोटी हा जो अवतार आजचा आहे तो अवतार वर्णन केलेला आहे. पहा, रामायण अनेक प्रकारचे सांगितले गेले. 29 प्रकारचे रामायण या भूमीवर उपलब्ध आहेत. फक्त संस्कृत भाषेमध्येच रामायण आहे असं नाही. अगदी चायनावाल्यांनी त्यांच्या भाषेत लिहिलं, जापानवाल्यांनी त्यांच्या भाषेत लिहिलं, इकडं नागालँड असेल, अमेरिका असेल, अगदी सर्वांनी त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये रामायण लिहिलं. मग खटला कुठे गेला? कोर्टामध्ये गेला की एवढे सर्व रामायण आहेत. कारण रामचरितमानस नाही का ज्यांनी लिहिलं तेही रामायण आहे. आणि सगळा हा जो खटला आहे मग नक्की रामायण आहे कोणाचं? सर्वश्रेष्ठ रामायण कोणतं? कोणत्या रामायणामध्ये प्रभू रामचंद्र अवतरण झाले तो रामायण आहे तरी कोणता? हा खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला, उच्च न्यायालयामध्ये गेला, सुप्रीम कोर्टात गेला आणि सर्व पडताळणी केली गेली. सर्वांचा अभ्यास केला गेला आणि अंतिम निर्णय दिला की महर्षी वाल्मिकांनी जे रामायण लिहिलं, कारण का हे रामायण ज्यावेळी घडलं त्यावेळी महर्षी वाल्मिकी त्यावेळी ह्यात होते नाही का. सीतामातेला जेव्हा वनवास घडलं तेव्हा सीतामाता कुठे गेली? महर्षी वाल्मिकांच्या आश्रमात गेल्या. तिथं त्यांना लवकुश झालेले आहेत. म्हणजे वाल्मिक ऋषी असताना हे रामायण घडलं आणि त्यांनी ते लिहिलं. बोलिले वाल्मिक तैसेच करीन, हे सांगितलं आणि लिहिलं. आणि ते रामायण काय आहे? सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्या रामायणामध्ये महर्षी वाल्मिकांनी या आजच्या मितीचं वर्णन केलेलं आहे. कारण का रामायण हे स्मृती ग्रंथ आहे. काय आहे? स्मृती ग्रंथ आहे. आम्हाला ते आठवणीत राहावं किंवा प्रभू रामचंद्रांनी आपल्या जीवनामध्ये जे कार्य केलं ते कार्य, त्या पद्धतीचे सद्गुण, त्या पद्धतीचा आदर्श आपण आपल्या जीवनात घ्यावं याकरता रामायण आहे. रामायण म्हणजे शोची वस्तू नाही. रामायण म्हणजे कपाटात ठेवणारा ग्रंथ नाही. ते वाचलं पाहिजे, त्याचं अध्ययन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण वागलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. जे सांगण्याचं तात्पर्य की प्रभू रामचंद्रांनी आपल्या जीवनामध्ये जे आदर्श घेतलेले आहेत ते आदर्श तुम्ही आम्ही धारण केलं पाहिजे. कारण का हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये कोणी कोणाचं राहिलेलं आता प्रेम राहिलेलं, जो तो स्वार्थाने जगतो, स्वार्थाने राहतो, स्वार्थानं ज्याला आपलीच मुलं, आपलीच बायको नाही का, हेच सर्व चाललेलं आहे. आता खरं प्रेम राहिलेलं नाही. आता भाऊ भावाचा राहिलेला नाही.
बहीण बहिणीची राहिलेली नाही. पहा, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव आलेले आहेत नाही का. मी तरी लहान आहे तुमच्या वयाने, तुम्हाला हा अनुभव आलेला आहे. परंतु का इथं सांगते तर या कलियुगामध्ये जे घडतं ते फार वाईट घडत आहे. म्हणून ते घडू नये म्हणून हे सण आहेत, हे उत्सव आहेत. रामायण आहे, महाभारत आहे. पहा, देवानं हा जो अवतार धारण केला तो 12 कलांनी अवतार धारण केला. 12 कलांनी देवाने हा अवतार धारण केला सूर्यवंशामध्ये. आणि 12 आदित्य सांगितले जातात. या 12 आदित्यांमुळे देवानं 12 कळांनी हा अवतार धारण केला. जसा भगवान श्रीकृष्णानं 16 कळांनी अवतार धारण केला. का तर भगवान श्रीकृष्ण हे सोमवंशी होते, चंद्रवंशी होते. चंद्राच्या 16 कळा असल्या कारणानं भगवान श्रीकृष्णांना 16 गुणांनी अवतार घ्यावा लागला. ही फार गणित आहेत. याचा आपण अभ्यास केला पाहिजे, याचा आपण विचार केला पाहिजे, आपण चिंतन केलं पाहिजे की का देवानं अवतार घेतला, का देव इथं प्रगट झाले, का देवाला यावं लागलं. तर दैत्यराज रावण माजला होता नाही का. कोण माजला होता? दैत्यराज रावण माजला होता. थैमान घातलेला होता त्या रावणानं. सर्व देवांना रावणानं काय केलं? बंदिवान केलं. आणि सर्व देवाचा धावा करू लागले. देवा, फार त्रास होतोय, रावण आमचा छळ करतो. पहा, अहंकार माणसाला कुठपर्यंत नेतो याचं उदाहरण जर काय असेल तर ते म्हणजे रावण आहे. समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात म्हणतात, मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले, म्हणून कुडी वासना तोडी वेगी, बळे काळ हा लागला पाठी लागी. हे म्हणा, या रावणाचं काय झालं पहा. किती तो उन्मत्त झाला होता, किती तो त्रास देत होता. देवतांना त्यांनी बंदिवान केलं होतं. अगदी सटवाई माता रावणाची पाय चेपत होती. इंद्र चंद्र अगदी सगळ्यांना सळोकी पळो करून रावणाने ठेवलं होतं. कशामुळं? अहंकारामुळं, गर्वामुळं, श्रीमंतीमुळं. म्हणून श्रीमंती, पैसा आपल्याला परमार्थ करू देत नाही. संतांची किंमत आपल्याला करू देत नाही. देवाची किंमत अहंकारानं श्रीमंतांनी कळत नाही. लक्षात घ्या, देवाची किंमत, संतांची किंमत, तुम्हा आम्हा वडीलधाऱ्यांची किंमत, आई वडिलांची किंमत, संतांची वचनं जेव्हा आपण ऐकू, कीर्तन ऐकू, तेव्हाच आपल्याला प्राप्त होतील. इतर लोक आपल्याला हिताचं कोणी सांगणार नाही. हिताचे सांगणारे फक्त कोण आहेत? संत आहेत. म्हणून काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागवी. काय सांगावं संतांचे उपकार. आज आपण राम जन्म या ठिकाणी संपन्न करतोय, याची जाणीव जर आपल्याला तुम्हाला कोणी दिली असेल तर ती संतांनी दिली. संतांचे उपकार आपल्यावर फार आहेत. म्हणून संतांवर ज्यावेळी संकट येतात, संतांची जेव्हा लोक निंदा करतात, तेव्हा देवाला राहवत नाही. देव येतो, कोणत्या ना कोणत्या रूपाने देव येतो आणि समाजाला घडवतो, समाजाला दाखवतो. धर्मावर देव विजय प्राप्त करतो. का तर धर्माची तू मूर्ती आणि पाप पुण्य तुझ्या. हा परमात्मा धर्माची मूर्ती आहे. धर्म स्थापने करता देव येतो, परंतु आपला विश्वास तुझा असावा. विश्वास असणं फार गरजेचं आहे. विश्वास जर नसेल तर सर्व, भाव जर नसेल तर सर्व. कारण परमार्थामध्ये, भक्तीमध्ये भाव फार मोठा आहे. भाव फार महत्वाचा आहे. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती आणि बळे विना शक्ती. भाव फार महत्वाचा आहे. तो भाव आपण जर ठेवला तर तो परब्रह्म परमात्मा आपल्याही संकटांवर धावून येतो, मात करतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात. तो आघात निवारण्याकरता या मृत्यूलोकामध्ये येतो. जसा अनेक दुःख, अनेक दृष्ट या मृत्यूलोकामध्ये
जन्माला येतात तेव्हा हा भार कोणाला सोसवत नाही, तर या धरणी मातेला सोसवत नाही. आणि मग ती देवाकडे जाते, देवाला सांगते, देवा पापी जे अभक्त दैत्य ते मातले आणि धरणीसी झाले ओझे. देवा माझ्यावर दैत्यांचा, राक्षसांचा, पाप्यांचा भार झालेला आहे, मला आता सोसवत नाही, मी फार कष्टी झालेली आहे, मी फार दुःखी झालेली आहे. देवा तुम्हाला विनंती करते. कोण विनंती करते? धरणी माता विनंती करते देवाला की माझला धर्म नाही का, अधर्म फार माजला आहे, धर्म बुडालेला आहे देवा, तेव्हा तुम्हाला यावं लागेल. अगदी सर्व देव देवांची विनंती करतात आणि विनंती केल्यानंतर देवाला यावं लागतं. आणि अशाच पद्धतीनं सर्व देवतांनी त्या रावणाचा वध व्हावा म्हणून काय केलं, देवांना विनंती केली. त्यावेळी देवांनी सांगितलं की घाबरू नका, मी काय करेन, राजा दशरथ आणि माता कौशल्या यांच्या पोटी अवतार धारण करेन, परंतु त्याच्याकरता तुम्हाला धीर धरावा लागेल, त्याच्याकरता तुम्हाला धीर धरावा लागेल. पहा, सगळ्याच गोष्टी ताबडतोब प्राप्त होत नाही, त्याला धीर धरावा लागतो. कारण हे कलियुग आहे. का रामायण घ्यावं, तर आता मुलांना आई वडील नको आहेत. आत्ताच आम्ही रिक्षात येताना पाहिलं की कुत्र्यांना लोक कपडे घालतात, थंडी वाजते, कुत्र्यांना गाडीत फिरवतात, कुत्र्यांसाठी वेगळा बेडरूम, कुत्र्यांसाठी बेड, कुत्र्यांसाठी त्यांचं अन्न पानं त्यांना स्वतःच्या हाताने भरवणं. आणि आई वडील कुठं? वृद्धाश्रमात. कारण आई वडील आता कोणाला नको आहेत. कुत्र्यांची सेवा म्हणजे सर्व धर्म सेवा आहे. ही जी स्थिती आहे, ही स्थिती निर्माण होऊ नये म्हणून ही कीर्तन आहेत, म्हणून हे जन्म आहेत की ज्या पद्धतीनं प्रभू रामचंद्रांनी एका वचना करता अगदी राज्याचा गवताची काडी जशी टाकावी खाली असा त्याग केला. दशरथ राजांनी प्रभू रामचंद्रांना सांगितलं की मी हे जे वचन आहे ते मी वचन कैकेयीला दिलेलं आहे, हे मी आणि ते पाहीन, तू काही वनवासाला जाऊ नको. कोणी सांगितलं? का सांगते? पहा, राम जन्म होणं, हे सण उत्सव होणं, आपल्या मुलांवर हे संस्कार पडणं फार महत्वाचं आहे. खातो पितो, परंतु शक्ती जेव्हा हीन होईल तेव्हा आपण ज्या मुलांवर जे संस्कार केलेत ते संस्कार उपयोगात येतील. त्यांना आपली किंमत कळेल की आई वडिलांनी आपल्याकरता काय केलेलं आहे. हे जर आपण रामायण मुलांना जर सांगितलं नाही तर राम कोण होता, सीता कोण होती, दशरथ राजा कोण होता, ही काही लोकांना कळणार नाही. व एका बाईनं वर्गामध्ये रामायण शिकवायला सुरुवात केली. कारण प्रत्येक शाळेमध्ये रामायण महाभारत होणं फार महत्वाचं आहे. रामायण महाभारत 60 वय झालेल्यांसाठी नाही, लक्षात घ्या. अगदी तारुण्य अवस्थेमध्ये जी मुलं आहेत त्यांच्याकरता महाभारत रामायण आहे, 60 वयांच्या करता नाही. परंतु ते असं घडतच नाही. अगदी आपण पाहतो कीर्तन असतील, कथा असतील, तिथे सगळे वयोवृद्ध लोक असतात, तरुणांची संख्या नसते. का? तर त्यांना वाटतं की माझं वय खाण्यापिण्या करताच, म्हातारपणी आम्ही भक्ती मार्गाला लागू, असं नसतं. तारुण्यामध्ये आपण जी भक्ती करू ती भक्ती शेवटी आपल्याला उपयोगाला येते. कशा करता? याचसाठी केला होता अट्टास शेवटचा दिस गोड, शेवटचा दिस गोड व्हावा या करता आतापासून आपण भक्ती केली पाहिजे. पण त्या बाईनं रामायण सांगण्याकरता सुरुवात केली. शाळेमध्ये सांगितलं कशा पद्धतीनं नवमीच्या दिवशी प्रभू रामचंद्र अवतरण झाले, कशा पद्धतीनं सीतामाईबरोबर प्रभू रामचंद्रांचं लग्न झालं, विवाह कसा झाला, आणि त्यानंतर रावण आणि श्रीराम यांचा युद्ध, असं सगळं काही रामायण सांगितलं. मुलांनीही छान प्रकारे ऐकलं. मग बाईने विचारलं, मुलांना तुम्हाला काही शंका आहे का? काही शंका असेल तर सांगा. त्याच्यातला एक मुलगा उठला आणि म्हणू लागला, कारण बाईने सगळं काही सांगितलेलं की रावणाला 10 तोंड आहेत, 20 हात आहे, हे असं सगळं काही सांगितलं. मग त्यावेळी तो मुलगा उठला आणि म्हणू लागला, बाई तुम्ही आताच आम्हाला रामायण सांगितलं, त्या रामायणामध्ये तुम्ही रावणाला 10 तोंड सांगितली, मग रावण जर एका कुशीला झोपत असेल तर तो कसा झोपतो?
नाही का? प्रश्न पडतो लहान मुलांना, काय आपल्यालाही प्रश्न पडेल की रावणाला 10 तोंड आहेत, तर त्याला एका कुशीला जर झोपायचं असेल तर तो कसा झोपेल? असा प्रश्न विचारला. दुसराही उठला नाही का, एकाने विचारला की दुसऱ्याला चल सुटते, आपल्याला माहित आहे. दुसरा उठला, बाई माझी आई म्हणते कोणाचं उष्ट खाऊ नये, कोणाच्या बाटलीतलं पाणी पिऊ नये. मग रावणाची 10 तोंड, मग तो 10 टिफिन नेत होता का? तो 10 बॉटल नेत होता का शाळेमध्ये? बाई थंड पडल्या, काय सांगतील? अहो 10 तोंड. कारण सांगताना आपण काय सांगतो हे फार महत्वाचं आहे. आपल्या मुलांना आपण संस्कार देतो, त्या कशा पद्धतीने देतो हे फार महत्वाचं आहे. कारण पुढचं आयुष्य त्याच्यावर घडतं. कारण बाईने सांगायला पाहिजे होतं 10 तोंड म्हणजे अशी 1 2 3 4 अशी नव्हे, तर 10 तोंड. याचा अर्थ रावण फार ज्ञानी होता, शास्त्रामध्ये निपुण होता. 20 हातांचं बळ म्हणजे इतकं बळ की 20 लोक जरी आली तरी रावण एका धक्कीनं त्यांना ढकलून देणारा होता, एवढं बळ होतं. असं न सांगण्यामुळं मुलांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मुलांमध्ये जसं संभ्रम निर्माण होतो, अगदी मोठ्यांमध्ये सुद्धा संभ्रम निर्माण होतो. ऐकतात एक आणि करतात एक. विठ्ठल 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 म्हणून अशा पद्धतीनं रामायणामध्ये हा जो भगवान मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्र यांचा हा जन्मदिवस, ज्या दिवशी प्रभू रामचंद्र या मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण झाले, ती तिथी, तो दिवस, तो ऋतुकाळ कोणता आहे ते सर्व वर्णन या अभंगामध्ये पांडुरंगाचे महान भक्त, नव्हे तर लाडके भक्त अशी ज्यांची ख्याती आहे, सामान्य ख्याती नाही, फिरविले देऊल जगा माझी ख्याती, असे असणारे संत श्रेष्ठ संत शिरोमणी नामदेव महाराजांनी या अभंगामध्ये प्रभू रामचंद्र या मृत्यू लोकामध्ये ज्या दिवशी, ज्या तिथीला, ज्या नक्षत्रावर अवतीर्ण झाले, ते वर्णन अभंगाच्या प्रथम चरणात केले. उत्तम चैत्र मासा, उत्तम चैत्र मासा, दिवस, शुक्ल पक्ष ही नवमी, शुक्ल पक्ष ही नवमी, ऋतुवसन ताचा दिवस, ऋतुवसन ताचा दिवस, शुक्ल पक्ष ही नवमी, पक्ष ही नवारा. उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्ष ही नवमी आणि उभे सुरवर ते योमी. आता जन्मामध्ये जर प्रवेश करायचं झालं तर जन्म कसा झाला, कशा पद्धतीनं देवांनी महाविष्णूंची विनंती केली आणि त्यांना वचन दिलं की मी राजा दशरथ आणि माता कौसल्या यांच्या पोटी अवतार घेईन. त्याचं कारण असं झालं की राजा दशरथ सार्वभौम राजा होता. कसा होता? सार्वभौम राजा, चक्रवर्ती सम्राट. इतर देशातले राजे दशरथ राजाच्या आश्रयाला येत होते. इतका अलौकिक राजा दशरथ. अयोध्या नगरी, कोसल प्रांत, इक्ष्वाकू कुळ, सूर्यवंशामध्ये अजय राजा नाही का, ज्यांची ख्याती आपण पाहिली,
अजय राजा यांच्या वंशामध्ये जन्माला आलेले राजा दशरथ, अफाट संपत्ती, अलौकिक, की ज्या अयोध्या नगरीचं वर्णन आपण करू शकत नाही, स्वर्गाही पेक्षा श्रेष्ठ अशी अयोध्या नगरी, की जिथं घराच्या दरवाजाला हिऱ्या मोत्यांची तोरणं, नाही का, आपल्या दरवाजाला कशाची तोरणं असतात नाही का, ते फुलांची पानांची म्हणा, किंवा ते घुमतो नाही का आपण, ते लोकर ज्याला आपण म्हणतो, लोकरीची नाही का तोरणं. परंतु अयोध्या नगरीमध्ये प्रत्येकाच्या दाराला कशाची तोरणं, हिऱ्या मोत्यांची तोरणं. अशी अलौकिक अयोध्या नगरी कोणाची बरं, तर राजा दशरथ. पहा, इतकी अलौकिक संपदा असून सुद्धा राजा दशरथ काय होते, दुःखी होते. काय होते, दुःखी होते. मग का बरं दुःखी होते, तर पोटी संतान प्राप्त नव्हते. कधी, प्रभू रामचंद्र अवतरण होण्या अगोदर फार दुःखी असायचे, दुःखी कष्टी व्हायचे, की आपण जवळ एवढी संपदा असून सुद्धा आपल्याला पुत्र प्राप्ती नाही, आपलं कल्याण होणार नाही, आपलं हित होणार नाही, या चिंतेमध्ये राजा दशरथ आपले दिवस घालवत होते. परंतु ही गोष्ट, राजाची व्यथा कोणाला कळाली, तर वशिष्ठ ऋषींना कळाली. पहा, आपली व्यथा काय आहे, आपलं दुःख काय आहे, हे सगळ्यात अगोदर आपल्याला जर कोणाला कळत असेल तर ते म्हणजे आपल्या गुरूंना कळतं. म्हणूनही जाणते गुरु पाहिजे, येणे कृत्य कार्य होईजे. का गुरूंना शरण जावं, का संतांना शरण जावं, तर हे जे संसार आहे फार दुःखरूप आहे. संसार दुःख मूळ चहूकडे, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळा, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळा, काम क्रोध लोभ सुनी पाठी लागले ओढाळा, दैवाचा देव परोपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारी. धर्मदास दैवाचा देव परोपकारी, आंधळ्या दृष्टी देतो संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. या संसारात तिळ मात्र सुख नाही. माझ्यापेक्षा तुम्हाला अनुभव जास्त आलेला आहे. रात्रंदिवस आपण या संसाराच्या गोष्टी करतो. आज हे खायचं आहे, उद्या ते बनवायचं आहे, नित्य उठून या हेच खावयाची चिंता, आपल्या हिता ना. अगदी उठल्यापासून आज इडली उद्या डोसा हेच मनात चाललेलं असतं. हाच विचार, आज हे केलेलं आहे, आज चपात्या केल्या, उद्या भाकरी करू, उद्या हे करू, डोसे करू, याची चिंता आपल्याला आहे. सुख आहे का, सुख नाही. आपण या सुखात आहोत असे भ्रमात आहोत, वास्तविक सुखात नाही. मग तुम्ही असो मीही असो, मलाही सुख या संसारात नाही. सुख कुठे आहे, तर या कीर्तनात आहे, या भगवंताच्या चिंतनामध्ये आहे. याच्यासारखं सुख या जगात कुठंच नाही, लक्षात घ्या. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. कोणी आपल्याला सोडवणार नाही. जोपर्यंत आपला हातपाय चांगले आहेत, खिशात पैसे आहेत, तोपर्यंत आपल्याला विचारतील, अन्यथा कोणी आपल्याला विचारणार. हे प्रत्येकाचा अनुभव आहे. प्रत्येकाला या व्यथा आहेत, दुःख आहेत. हेच दुःख सार्वभौम्य सम्राट चक्रवर्ती राजा दशरथांनाही होतं, लक्षात घ्या. पण त्यांचं दुःख वशिष्ठांना कळालं.
वशिष्ठाने सांगितलं की राजा, तू दुःखी आहेत, कष्टी आहेस, तेव्हा तुझं दुःख हलकं करण्याकरता तू वनात शिकारी करण्याकरता जा. शिकारी करण्याकरता तू वनात जा. कोणी सांगितलं? वशिष्ठांनी सांगितलं. आणि हे सांगितल्यानंतर रात्र झाली. रात्र झाल्यानंतर दशरथ राजाला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये राजा दशरथांनी असं पाहिलं की आपल्या हातून 3 जीव मारले गेले. किती जीव? 3 जीव मारले गेले. आणि असं स्वप्न पडल्यानंतर सकाळी राजा दशरथ वशिष्ठांजवळ आले आणि नमस्कार केला. सांगितलं, हे गुरुवर्य, आज रात्री मला स्वप्न पडलं की माझ्या हातून काय झाले, 3 पक्षी किंवा 3 जीव मारले गेले. त्यावेळी वशिष्ठांनी सांगितलं की आता तू काय कर, जलद रीतीनं शिकारी करता जा. कारण का पुढं काय घडणार आहे हे योगी तपी मुनी यांना समजलेलं असतं. लक्षात घ्या. सांगितलं की तू आताच्या आता जलद रीतीनं शिकारी करण्याकरता जा. शिकारी करण्याकरता राजा दशरथ आले. पहा, कथा फार मोठी आहेत. हरी अनंत, हरी कथा अनंत फार मोठ्या आहेत. परंतु आपल्याला तेवढ्या मोठमोठ्या कथा घेता येणार नाही. कारण का आपल्याला या ठिकाणी देवाला आणायचं आहे. काय करायचं आहे? देवाला आणायचं आहे. पहा, राजा दशरथ वनामध्ये आले आणि राजा दशरथांजवळ लक्षभेदी विद्या होती. न पाहता एखाद्या श्वापदावर ते बाण सोडायचे आणि त्या बाणानं तो प्राणी मृत व्हायचा, अशी विद्या. पहा, विद्या काही सामान्य नव्हती. परंतु गंमत अशी, जी पुढचं घडायचं होतं म्हणून हे सगळं चालू होतं. म्हणून राजा दशरथ एका झाडावर चढले की कोणी एखादं श्वापद येईल आणि आपण त्यांची शिकार करू. कारण का खाण्यासाठी नव्हे. लक्षात घ्या, राजा दशरथ प्रभू रामचंद्र मांसाहारी नव्हते. लोक म्हणतात राम मांसाहार होता, हे फार चुकीचं आहे. लोकांना खरं ज्ञान कळत नाही. असे भरकटलेले कुत्र्यासारखे मुक्त फिरणारे असे व्यक्ती ही भाषा म्हणते. मांसाहार करत नव्हते. तो छंद असायचा राजा लोकांचा. अगदी दुःख झाल्यानंतर ते मनात जायचे. पण राजा दशरथांनी अगदी झाडावर चढले आणि बुडबुड बुडबुड असा आवाज आला आणि त्या आवाजाच्या दिशेनं बाण सोडला आणि तो बाण कोणाच्या लागला? श्रावण बाळाच्या लागला. आणि लागल्यानंतर श्रावण बाळाने जी किंकाळी दिली आणि त्या किंकाळीवरून राजा दशरथांना कळालं की श्वापद नसून कुणीतरी मनुष्य जीव आहे. त्या ठिकाणी धावत धावत आले. पाहिलं तर श्रावण बाळ होतं. सांगितलं, अरे बाळा, पाणी घेण्याकरता आला होतास तर निदान एखादं गाणं तरी म्हणत यायचा होता, एखादा श्लोक म्हणत यायचा होता. मग मला कळालं असतं की कोणीतरी मनुष्य आहे. म्हणून मला वाटलं की जीव पाणी पिण्याकरता आलेला आहे, म्हणून मी हा बाण सोडला, मला क्षमा कर. तेव्हा श्रावण बालांनी सांगितलं की तुम्ही राजा दशरथ आहात, मी ओळखलं. पहा, सामान्य जीव सामान्यसारखंच राहतो, परंतु अलौकिक लोकांना ओळखतात. ओळखलं की तुम्ही राजा दशरथ आहात, परंतु एवढं काम करा, आता मी काही राहणार नाही. मी माझ्या आईवडिलांना काशी यात्रेला कावड घेऊन निघालेलो आहे, त्यांना तहान लागलेली आहे, म्हणून हे तेवढं पाणी तुम्ही त्यांना पाजून या, देऊन या. सांगितलं आणि सांगितल्यानंतर प्राण सोडला. इकडं राजा दशरथ पाणी घेऊन तिथं आले आणि अगदी निमूटपणे न बोलता त्या ठिकाणी उभे राहिले. परंतु चाहूल लागली, अंध होते श्रावण बाळाचे आई वडील, चाहूल लागली आणि सांगितलं, बाळा आलास? परंतु बाळाने काही उत्तर दिलं नाही. का बरं उत्तर देत नाही? का बरं उत्तर देत नाही? दुःखी आहेस का, कष्टी आहेस का, असं सांगितलं. परंतु दशरथ राजा एक शब्द बोलले नाही. परंतु तू जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत आम्ही पाणी सुद्धा पिणार नाही. म्हणून दशरथ राजाला बोलावं लागलं. सांगितलं की मी तुमचा बाळ नाही, मी राजा दशरथ आहे. माझ्या बाणानं तुमच्या श्रावण बाळाचा वध झालेला आहे, तेव्हा तो मृत झालेला आहे, तेव्हा तुम्ही आता माझ्या हातून पाणी प्या. तुमची जी यात्रा आहे ती मी पूर्ण करीन. मी माझ्या अयोध्या नगरीला तुम्हाला घेऊन जाईन, तिथं तुमची सेवा करीन. त्यांनी सांगितलं, जमणार नाही, कारण नकळत का होईना तू आमच्या बाळाला मारलंस, म्हणजे तू आमचा शत्रू आहेस.
तुझ्या हातचं आम्ही कसं बरं पाणी पिऊ? आम्ही पाणी पिणार नाही, परंतु ज्या पद्धतीनं तू माझ्या बाळाचा, श्रावण बाळाचा वध केला, तशाच पद्धतीनं तुझ्या पुत्र वियोगाने काय होईल? मृत्यू होईल. विठ्ठल 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 विठ्ठल. सांगण्याचं तात्पर्य, श्रावण बाळाच्या आई वडिलांनी शाप दिला आणि राजा दशरथ दुःखी होऊन घरी आले, अयोध्या नगरीमध्ये आले, सर्व घडलेली हकीकत सांगितली. त्यावेळी वशिष्ठांनी सांगितलं की तुझ्या हातून अपराध घडला हे खरं आहे, परंतु त्या अपराधामागं आनंदाची गोष्ट सुद्धा आली. काय? की त्या माता पितानं तुला आशीर्वाद दिला की तुझाही मृत्यू तुझ्या पुत्र वियोगाने होईल, याचाच अर्थ तुला पुत्र प्राप्ती होईल. म्हणून तू काय कर? पुत्र कामेष्टी यज्ञ कर. चला आतापासून सुरुवातीला लाग. सर्व देशोदेशीचे राजे बोलव, सगळ्यांना आपण इकडे बोलू, सगळ्यांना मान पान देऊ, जसं आपण लग्नात देतो नाही का, साड्या वाटतो, गजरे वाटतो, तरी लोकांना ते कमीच पडतं नाही का. तरी एखादी वरमाय रुसतेच. कारण का? ही नश्वर संपत्ती आहे. कितीही लोकांना द्या तरी लोक नावं ठेवतील नाही का. अशा पद्धतीनं वशिष्ठांनी राजा दशरथाला फास्ट सांगते, कारण का वेळ होत येते. राजा दशरथांना वशिष्ठांनी सांगितलं की आपल्याला पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागेल, परंतु कोणाच्या हाती? विभांडकांचे पुत्र शृंग ऋषी. इतर कोणाच्याही हातून यज्ञ सफळ होणार नाही. पहा, त्या जागेवर त्या क्रिया कर्म करण्याकरता ते पात्रतेचे योग्य व्यक्ती असावे लागतात नाही का. जन्म करणं सामान्य गोष्ट नाही. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा आणि तुझी चरण सेवा. जन्म करणं सामान्य नाही, परंपरा लागते. परंपरे, माझे वडील सुद्धा कीर्तनकार, माझे सासरे कीर्तनकार, माझे मालक कीर्तनकार, अगदी सर्व परिवार कीर्तनकार. परंपरेतून आलेलं हे कीर्तन आहे, सामान्य नाही. प्रत्येक गोष्टीला अधिकार असावा लागतो, योग्यता असावी लागते. नुसता धांगड धिंगाणा करून चालत नाही. इथं पिंगळा घेऊन चालणार नाही. इथं पिंगळा घेऊन चालेल का? नाही. त्या गोष्टी या ठिकाणी घडणं फार महत्त्वाचं आहे. पुत्र कामेष्टी यज्ञ, विभांडकाचे पुत्र शृंग ऋषी, आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी यज्ञ कामेष्टी, पुत्र कामेष्टी यज्ञ चालू झाला. आणि चालू झाल्यानंतर सगळे देशोदेशीचे ब्राह्मण राजे त्या कुठं यज्ञामध्ये जमले. आणि जमल्यानंतर विभांडक ऋषी, शृंग ऋषी, अशा सर्व फार मोठमोठे ब्राह्मण, फार मोठमोठे व्यक्ती, फार मोठमोठे राजे त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी राजा दशरथांना वशिष्ठांनी सांगितलं की या यज्ञातून एक देवता बाहेर पायस घेऊन येईल. ते जे पायस आहे ते पायस तो आपल्या तिन्ही राण्यांना वाट. विलंब करू नको, विलंब जर केला तर विघ्न घडेल नाही का, असं सांगितलं. म्हणून अशा पद्धतीनं पुत्र कामेष्टी यज्ञ सुरू झालं. आणि सुरू झाल्यानंतर त्या यज्ञातून एक दिव्य देवता बाहेर पायास घेऊन आली. आणि ताबडतोब वशिष्ठांनी सूचित केल्यानंतर राजा दशरथानं कौसल्या माता का सगळ्यात मोठी पत्नी असल्या कारणानं कौसल्या मातेच्या हातामध्ये सगळ्यात पहिला पायास दिलं. त्यानंतर सुमित्रा मातेच्या हातात ते पायास दिलं. आणि नंतर कैकेयी मातेच्या हातामध्ये पायास देण्याकरता गेले, परंतु ती काय झाली? रुसली. का? कारण अशा असतात स्त्रिया. पहा, आपल्याला पहिला मान द्यावा अशा सुद्धा स्त्रिया आहेत. मग त्या काय करतात? रुसतात. आणि रुसल्या की त्यांचीच नड त्यांनाच लागते. लक्षात घ्या. रुसली कैकेयी माता कशा करता? तर मालकानं, राजा दशरथानं आपल्याला पहिला पायास दिला नाही म्हणून रुसली. आणि तिथं थोडासा वेळ झाला. आणि आपल्याला माहीत आहे, सुवर्चला नामे स्वर्गीची देवांगणा काय झाली होती? घार झाली होती. ती घार आकाशातून आली. आकाशातून आल्यानंतर तो जो पायासाचा जो गोळा होता तो कोण घेऊन गेली? ती घार घेऊन गेली. कुठे गेली आपल्याला माहीत आहे. अंजन पर्वतावर अंजनी माता काय करत होती? तप करत होती. आणि कालांतरानं
नाही का. आपल्याला माहिती हनुमान जयंतीला हा विषय येतो. मग त्या घारीनं ते पायास घेऊन गेल्यानंतर इकडं कैकई रुसली म्हणून कैकईला माता कौशल्या आणि सुमित्रा माता यांचं जे पायस होतं ते थोडं थोडं दिलं ना. अशा पद्धतीनं ते पायास प्राशन केल्यानंतर ह्या तिन्ही राण्या काय झाल्या, गर्भवती झाल्या. गर्भवती झाल्या तिन्ही राण्या. गर्भवती झाल्यानंतर 7 महिने होत आले. किती महिने? 7 महिने होत आले. आणि 7 महिने झाल्यावर आपल्याला माहित असतं आपण काय करतो, ओटी भरणी नाही का, डोहाळे जेवण. जर आज डोहाळे जेवणाचा जर आपण विचार केला तर आज लोकांनी या डोहाळे जेवणाला अगदी साखरपुड्याचाच रंग दिला. नाही का. साखरपुड्याला जशी स्टेज बनवतात, साखरपुड्याला जशी नवरी नटते तशी ती बिचारी गर्भवती महिला नटते. तिला त्रास होतो पण करायचं काय, नाही का. नाईलाजानं सर्व घालते ती, तिला त्रास होतो. परंतु समाजाकरता नटावं. 3-3 तासाची मेकअप. किती? 3 तासाची मेकअप. पैसे किती? 25, 30, 35 हजार. हाताना नेलपेंट किती? 5,000. पायाच्या बोटाना नेलपेंट किती? 1,000. अशा पैशाचा आपण काय करतो, दुरुपयोग करतो. 3 तासाची मेकअप गर्भवती महिलेला केली जाते. अगदी सुशोभित या ठिकाणी नाही का सजवलं जातं आणि ओटी भरणीचं काम केलं जातं. वास्तविक पाहता ओटी भरणं फक्त नारळानं करायची असते. कशानं? नारळानं, फळानं करायचे असते. असा अलौकिक देखावा करून ओटी भरणी करत नसतं. कारण का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. सांगण्याचं तात्पर्य की ओटी भरणी फक्त त्या गर्भवती स्त्री करता असतं की आतमध्ये जे बाळ आहे ते बाळ संतुष्ट राहावं, आई संतुष्ट राहावं याकरता तो उद्दिष्ट असतो. आणि अशा पद्धतीनं वशिष्ठ मुनींनी सांगितलं की हे राजन, तू सुद्धा आपल्या राण्यांचं काय कर, ओटी भरणी कर. त्यांना विचार की तुम्हाला काय डोहाळे लागले. म्हणून राजा दशरथानं विचार केला की पायासाच्या वेळी कैकेयी माता रुसली म्हणून आपण सगळ्यात पहिला कैकेयी मातेच्या गृहात जाऊया. आणि गृहात गेल्यानंतर कैकेयी माता कशी होती, रुसलेली होती, अगदी केस विस्कटलेली होती, साडीचा पत्ता नाही, रागाने काळी बुंद झालेली कैकेयी माता जेव्हा राजा दशरथ खोलीमध्ये गेले, कक्षेमध्ये गेले, तेव्हा राजा दशरथाचा तिने काही आदर केला नाही, सन्मान केला नाही. तेव्हा राजा दशरथ चिंतेमध्ये राहिले की हे देवी, डोहाळ पुरवणं हे माझं काम आहे, तुला कशाचे डोहाळे लागले ते मला सांग. त्यावेळी कैकेयी माता राजा दशरथांना म्हणू लागली की माझ्या भरताला, माझ्या पुत्राला राज्यावर बसावं आणि कैकेयी कौशल्याच्या पुत्राला वनामध्ये पाठवावं. हे डोहाळे कोणाला लागले? कैकेयी मातेला लागले. पहा, आपली जशी वृत्ती असते तसंच आपल्या ओठांवर शब्द येतात. ही वृत्ती तिची तशी होती. मग राजा दशरथांना फार दुःख झालं. तिथून राजा दशरथ कुठं आले? सुमित्राच्या कक्षेमध्ये आले. आणि सुमित्रेच्या कक्षेमध्ये आल्यानंतर राजानं सुमित्रे मातेला विचारलं, हे देवी, तुला कशाचे बरे डोहाळे लागले? पहा, हे असं आपल्या भारतामध्ये घडतं. लोकांना खरं ज्ञान नको, लोकांना दांगड रिंगाणा पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य की राजा दशरथ सुमित्रेच्या कक्षेमध्ये आले. तिथं सुमित्रेला राजा दशरथाने विचारलं की हे देवी, तुला कशाचे बरे डोहाळे लागले? तेव्हा सुमित्री मातेने सांगितलं की स्वामी, मला असं वाटतं की माझ्या ज्येष्ठ बंधूंची मी सेवा करावी. काय सांगितलं की मला असं वाटतं
की मी माझ्या ज्येष्ठ बंधूंची माता कौसल्याची सेवा करावी, माझ्या स्वामींची सेवा करावी, हे डोळे सुमित्रा मातेला लागले. आणि राजा दशरथांना फार आनंद झाला. आणि तिथून राजा दशरथ कौसल्या मातेच्या गृहात आले. आणि त्यावेळी कौसल्या माता कशी होती? अगदी योगी तपी ज्या पद्धतीने बसतात त्या पद्धतीने ध्यानाला बसली होती. ध्यान माता करत होती. अगदी दिव्य तेज मातेच्या शरीरातून बाहेर पडत होतं. आणि हे सगळं पाहिल्यानंतर वशिष्ठ राजा दशरथांना फार आश्चर्य वाटलं. भूतानं वगैरे पछाडलं की काय, ही डोळे उघडत नाही. मग त्यावेळी राजा दशरथानं कौसल्या मातेला सांगितलं की हे देवी, तुला माहीत आहे की आपल्या लग्नाच्या वेळी रावणानं कशा पद्धतीनं विघ्न आणलं होतं. काय सांगितलं की रावणानं आपल्या लग्नाच्या वेळी कशा पद्धतीने विघ्न आणलं होतं. हे जेव्हा शब्द कौसल्या मातेनं ऐकलं आणि त्यावेळी कौसल्या माता म्हणू लागली, आणि रे धनुष्य मारी रे रावणा. सांगितलं, हा ना धनुष्य आणा, मी आताच्या आता त्या रावणाला मारतो. हे डोहाळे कोणाचे? कौसल्या मातेचे. राजा दशरथ घाबरले की आता करावं काय, घाबरले. आणि करावं काय, वशिष्ठांना घेऊन आले. सांगितलं, घाबरू नको, कारण का तुझ्या पोटी सामान्य अवतार नाही. लक्षात घ्या, या विश्वाचा जनिता, विश्वाचा पालन करता श्री हरी विष्णू भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये प्रभू रामचंद्र म्हणून अवतरणाला येणार आहे. तो दिवस कुठला आहे? उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्ष ही नवमी, उभे सुरवरते योमी. कोणता महिना? चैत्र महिना. हा जो महिना चालू आहे तो कोणता आहे? चैत्र महिना आहे. पहा किती गरमी पडलेली आहे, किती आपल्या अंगाला घाम येतो, सारखं पाणी प्यावंसं वाटतं. परंतु अशी अवस्था असून सुद्धा आज सर्व झाडं काय झालेली आहेत? बहरलेली आहे. झाडांना पालवी फुटलेली आहे. कशा करता? तर हा अलौकिक मास आहे, सामान्य नाही. देवानं हा ऋतू, हा काळ निवडला, त्या माग सुद्धा अलौकिक गोष्टी असतात. साहजिक देव जन्माला येत नाही, अवतीर्ण होत नाही. अलौकिक हा अवतार असल्या कारणानं या वातावरणाचा जर आपण विचार केला, अतिशय गरमी असून सुद्धा आजच्या दिवशी सूर्यनारायण आपली प्रखरता कमी करतो. पहा का? तर ज्या वंशामध्ये देव अवतीर्ण होणार तो वंश म्हणजे सूर्यवंश आहे. सूर्य या दिवशी तळपळत नाही. लक्षात घ्या, जरी ऊन असला, गरमी असली, तरी सूर्याला आपली प्रखरता कमी करावी लागते, कारण हा दिवस फार महत्वाचा आहे. आणि चैत्र शुद्ध नवमी, उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्ष ही नवमी, उभे सुरवरते योमी. सर्व देव देवता उभे राहिले. कशा करता? तर खऱ्या अर्थानं आता आपलं रक्षण होईल, आता देव प्रगट होईल. जी अधर्म या भूमीमध्ये वाढलेला आहे, लोक सज्जनांना त्रास देतात, दृष्ट प्रवृत्ती या लोकांमध्ये वाढलेली आहे, त्याच्या नाशा करता नाही का देव अवतीर्ण होणार याची चाहूल सगळ्या देवांना लागली. आणि सगळे देव नाही का, जसे आता आपण फुलं वाटतो, कारण आपल्याला फुलं उडवायची फार घाई असते. आपल्याला वाटतं की फुलं उडवली म्हणजे जन्म झाला, देव आपल्याला भेटला नाही. ज्ञान फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या, अनुद्वेकरम वाक्य सत्य प्रेहित चेत, हे सत्यता आहे, हे खरं ज्ञान आहे. फुलं उडवणं, अन्न ग्रहण करणं, जेवणं, काहींना वाटतं काही तर जेवणाकरताच आलेले आहे. तुमचा राम जन्म तुम्हालाच प्रिय, आम्हाला फक्त भोजन मिळाल्याशी काम. हौशे नवशे कसेही येतात असो, त्यांचंही भाग्य आहे, कारण हे भाग्यानं प्राप्त होतं. प्रसाद सगळ्यांना प्राप्त होत नाही. अगदी सारसोळा गाव पूर्ण भरलेला आहे, सगळीच लोक इथं उपस्थित आहेत का? कारण त्यांचं भाग्यच नाही. आपलं काय आहे? भाग्य आहे. विठ्ठल 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 सांगण्याचं तात्पर्य की सर्व ऋषी मुनी, सर्व देव कशा पद्धतीनं उभे राहिले.
नाही का ते नामदेव महाराज या अभंगात वर्णन करतात. बाबा मध्यान्नासी दिन करा मध्यान्नासी दिन करा मध्यान्नासी दिन करा मध्यान्नासी दिन करा पळ भारी होय स्थिर पळ भारी होय स्थिर शुक्ल पक्ष ही नवमे शुक्ल पक्ष ही नवमे पळ भार होय स्थिर पळ भार होय स्थिर शुक्ल पक्ष ये नवमे शुक्ल पक्ष ये मध्यान्नासी दिनकर पळ भर होय स्थिर सुशोभित दाही दिशा आनंद नरनारी शेषा. अगदी त्या त्रेतायुगामध्ये सर्व काही अयोध्या नगरी सजली. सगळी लोक आनंदित झाली. का तर आमचा राम जन्माला येईल. बाई कशाच्या नवबता पुत्र झाला दशरथा. कशा करता हे उत्सव, कशा करता इतकी लाइटिंग लावलेली आहे, कशा करता मंडप घातलेला आहे, सगळी अयोध्या नगरी सजली कशा करता. तर जो जीवाचा विश्राम आहे, जो जीवाचा आनंद आहे, तो राम आता अवतीर्ण होणार आहे. पहा, कारण राम सकळ जीवाचा आराम आहे. राम सत्संगाचा सुगंध आहे. रामाशिवाय जीवनामध्ये काहीही नाही. कारण राम जर या देहामध्ये जर नसेल तर या देहाला कोणी विचारेल का. म्हणून हा देह निघताना राम राम सत्य असंच म्हणतो, नाही का. का तर राम नामामध्ये फार मोठी ताकद आहे. आणि हे राम नाम भगवान शिवानं आपल्या कंठात धारण केलं. ज्यावेळी समुद्र मंथनाच्या वेळी विष धारण केलं भगवान शिवाने, तेव्हा अनेक उपाय करूनही त्यांचा दाह गेला नाही. त्यावेळी भगवान शिवशंकरानं राम नाम कंठात धारण केलं. राम 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 रामेति रमे रामे मनोरमे सहस्त्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने. अगदी हजार एखाद्या दुसऱ्या देवांची नावं आपण घेतली तर एका राम नामानं तितकं फळ आपल्याला मिळतं. हे वर्म कोणी सांगितलं तर भगवान शिवशंकराने पार्वती मातेला सांगितलं. शिव सांगे गिरिजे प्रती राम नाम उत्तम गती. काय सांगितलं की राम हे देवी, मी ज्यांचं ध्यान करतो ते म्हणजे राम आहेत. माझा राम सकळ आहे, माझा आराम आहे, माझा विश्राम आहे. रामाशिवाय मला काहीही प्रिय नाही. भजन करी महादेवा भजन करी महादेवा सदा शिव हो राम पूजी सदा शिव भजन करी महादेव भजन करी महादेव राम पूजी सदा सदा शिव भजन करी भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. जनाबाई म्हणते की भगवान शिव ज्यांचं ध्यान करतात ते म्हणजे प्रभू रामचंद्र. राम नामाचं ते ध्यान करतात. का तर या राम नामानं अनेकांचा उद्धार झाला. नवे नवे पापी दुराचारी कसेही असो त्यांचाही उद्धार रामनामामध्ये होतो. असो अधम चांडाळ, अधम असो चांडाळ असो,
सगळ्यांचा उद्धार रामनामामध्ये आहे. रामनामामध्ये फार ताकद आहे. म्हणून ते रामनाम आपण घेणं फार महत्वाचं आहे. कारण नामाशिवाय तरणोपार नाही, उद्धार नाही, जीवन सार्थक नाही. पहा, आज असंख्य मंडळी आपण या ठिकाणी उपस्थित आहात आणि या ठिकाणी आमचे छंद भक्ती छंद असा नाही का त्यांचा जो चॅनल आहे यूट्यूब, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा जाधव, मोहन जाधव म्हणून दादा, ते आज या ठिकाणी आपली शूटिंग करतात की जेणेकरून हे जे कीर्तन आहे, हे जे ज्ञान आहे, अगदी घरादारापर्यंत पोचावं, लोकांनी त्याचा अनुभव घ्यावा, ते श्रवण करावं आणि त्यांनाही वाटावं की यांच्यानंतर आपण सुद्धा कधीतरी राम जन्म जावं. कारण का, घराघरामध्ये राम पोचणं फार महत्त्वाचं आहे. असा राम आता या सारसोळ्या गावामध्ये श्री गजानन देवस्थ मंडळ, देवस्थान कार्यकारी मंडळ या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीनं आपण संपन्न करतो. वास्तविक पाहता राम जन्म होण्या अगोदर आपण काय करूया, भगवंताचं भजन करूया. विठोबा रखुमाई रखुमाई ठोबा. उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्ष ही नवमी, उभे सुरवर ते योमी. मध्यान्नासी दिनकर, पळभरी होय स्थिर. धन्य मीच त्रिभुवनी, माझे वंशी चक्रपाणी. सुशोभित दाही दिशा, आनंद नर नारी शेषा. नाही कौसल्ये सिभान, गर्भी आले नारायण. अयोनी संभव. पहा कशा पद्धतीनं देव अवतीर्ण झाले. अयोनी संभव, तुमच्या आमच्यासारखे नव्हे, योनी संभवातून नव्हे, अयोनी संभवातून देव या मृत्यू लोकामध्ये राजा दशरथ आणि माता कौसल्या यांच्या पोटी. एक मिनिट थांबा बाबा, विठ्ठल करायचं की जन्म अगोदर करायचं? विठ्ठल विठ्ठल करून जन्म करायचा. सांगण्याचं तात्पर्य की अलौकिक या विश्वाचा जनिता पालन करता श्री हरी विष्णू जन्माला आता येणार आहे, अवतीर्ण या मृत्यूलोकामध्ये होणार आहे. काही करू नका, अगदी व्यवस्थित जन्म होणं फार महत्वाचं आहे. तुमच्या आमच्यासारखा हा जन्म नाही. अयोनी संभवातून देव प्रकट होणार आहे. या गावामध्ये देवाची जर कृपा व्हावी असं वाटत असेल तर गडबड करू नका. शांत चित्ताने आपण देवाचं या ठिकाणी जन्म सादर करणार आहोत, देवाला आणणार आहोत. म्हणून झालेली सेवा या ठिकाणी तुम्हा सर्व श्रोते मंडळींच्या चरणावर, माय बापांच्या चरणावर, आमचे सर्व वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांनी ही सेवा महाराजांना कळवली ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज केदार. कोण बाबा मला माहीत नाही, तुम्ही बाबांनी महाराजांना फोन केला की ताईंचं कीर्तन या ठिकाणी ठेवायचं आहे. बाबा आपल्यालाही धन्यवाद. माझ्याबरोबर आमचे गायनाचार्य सनद बाबा आलेले आहेत, त्यानंतर जुनगुरे बाबा आलेले आहेत, 2 मृदंगाचार्य या ठिकाणी कार्तिक महाराज असतील आणि माझाच मुलगा अन्वय महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर तब्बलजी या ठिकाणी 2 बसलेले आहेत, अगदी लहान लहान ताईंचे नातू या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांनाही सगळ्यांना धन्यवाद देते. कारण का, पुन्हा ही संधी प्रत्येकाच्या जीवनात मिळेल याची शाश्वती नाही, लक्षात घ्या. कारण उद्या काय होईल हे सांगता येत नाही. सगळ्या या ठिकाणी आमच्या माय माऊल्या, माता भगिनी, आईसारख्या उभ्या आहेत. त्यांनी साथ दिली तेव्हा आपल्या सर्वांना धन्यवाद देते. आणि गोड अशा सुंदर गोऱ्या पान या ठिकाणी विणेकरी आई उभ्या आहेत, त्यांनाही धन्यवाद देते. आणि या सेवेला काय करूया, पूर्ण विराम द्या. ज्ञानेश्वर